योगा सेशनसाठी जमलो आहे. तुम्हाला वाटेल अचानक योगा कशाला किंवा काय गरज आहे. तर आता तुम्ही बघताय धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला म्हणजे निवांत क्षणी श्वास घ्यायला वेळ नाही असं म्हणायला हरकत नाही. इतकं आपण बिझी झालो आहे सगळेच वेगवेगळ्या कारणासाठी. तर त्यासाठी आपल्याकडे पुण्याहून एक टीम आलेली आहे ज्यांचं मी स्वागत करते. सौ ज्योती सणस मॅडम नमस्कार. आणि सुनीता धुमाळ मॅडम, अभय मित्रे सर, जयंती डोनू, ज्यांना मी ऑलरेडी ओळखते. म्हणजे आम्ही 20-25 वर्षापूर्वी पुण्यामध्ये एकत्र माताजींचं सेशन अटेंड केलं होतं, त्यामुळे ते माझे पूर्वपरिचित आहेत. आणि प्रशांत चिद्रवार नमस्कार. तर या सगळ्यांचं आपण स्वागत करूया यासाठी की आपल्याला हा जो योगाचा फायदा मिळणार आहे. फायदा इन द सेन्स आपल्या माताजी आहेत, माताजी निर्मला देवीजी, त्यांनी 1970 साली योगाची निर्मिती केली, फाउंडेशन केलं. ॲक्च्युली शी इज द फाउंडर मेंबर. आणि त्यांनी त्या काळी म्हणजे आता 70 म्हणजे जवळजवळ मला वाटतं 55 वर्ष झाली. तर तेवढ्यापूर्वी त्यांनी याची गरज ओळखली होती. यासाठी खरंच विशेष वाटतं, कारण याची गरज आत्ता आपल्याला जाणवायला लागली आहे खरं तर. पण त्या काळी थोडीशी साधनं वेगळी होती किंवा निवांतपणा होता म्हणून याची काही एवढी गरज वाटत नसेल मे बी. पण तरी कंटिन्युएशन एवढे वर्ष चालणं म्हणजे खरंच त्याच्यासाठी 100हून जास्त राष्ट्रांनी याचा फायदा घेतला आहे. नॉट इवन आता सकाळी सुद्धा मिशिगन युनिव्हर्सिटीच्या आपल्याकडे पाहुणे आल्यात, त्यांच्यासाठी सुद्धा सेशन घेतलं गेलं. तर त्यांचे बरेच प्रश्न होते आणि त्यांना खूपच तुम्हाला तर माहिती आहे फॉरेन कल्चरला आपल्या कल्चरचं जास्त अट्रॅक्शन आहे. तर आपण मात्र तिथं कमी पडतो. तर तुमचे काही प्रश्न असतील तरीसुद्धा तुम्ही यांना विचारू शकता. आणि यांचं परत एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि कार्यक्रमाची सुरुवात करून द्यायला हरकत नाही, कारण आपल्याला ऑलरेडी वेळ गेला. तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी मी त्यांना विनंती करते की सुरुवात करावी प्लीज. सर प्लीज. नाही इथे जमलेले सर्व सत्याचे साधन तुम्हाला सर्वांना आमचा नमस्कार. कारण आज आपण आपल्या जीवनातलं एक सत्य मिळवणार आहोत की जे प्रत्येक मानवामध्ये आहे. ते सत्य नेमकं काय आहे. तर आता एक समोर तुम्हाला मानवी आकृती दिसते बघा, की आपलं शरीर जे आहे या प्रकारे आहे. समोर दिसते 3 नाडी संस्था दिसत आहेत.